नमस्कार. गेल्या भागात आपण म्हटलं होतं त्याप्रमाणे आजपासून आपण स्वतःला ओळखा या विषयांतर्गत काही विचार करायला सुरुवात करणार आहोत. आपण श्री अरविंदांचं एका साधकाला लिहिलेलं पत्र विचारात घेतो आहोत. सुरुवातीला आपण त्यातला काही भाग वाचू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण आपण मराठीत करणार आहोत. ठीक आहे. श्री अरविंद म्हणतात, पहिलंच वाक्य बघूया. Men do not know themselves and have not learned to distinguish the different parts of their being, for those are usually lumped together by them as mind, because it is through a mentalized perception and understanding that they know or feel them. Therefore, they do not understand their own states and actions, or if at all, then only on the surface. आपल्याला कल्पना आहे की श्री अरविंदांचं एक एक वाक्य कधी कधी एक एक परिच्छेदा एवढं असतं. हे एक वाक्य होतं. आपण त्याचा थोडा थोडा असा क्रमाक्रमाने विचार करायला सुरुवात करूया. वाक्याची सुरुवातच अशी होते आहे, मेन डू नॉट नो देमसेल्व्स. आता माणसांना आपल्या स्वतःची ओळख नसते असं ते म्हणतात. विचार करूया आपण या वाक्याचा. बघा, आपण म्हणतो माझ्या मित्रमैत्रिणी परिचयाचे आहेत, माझे आई वडील काय आहेत मी त्यांना ओळखते, माझ्या बहीण भावंडांना मी ओळखते, नातेवाईकांना ओळखते. परंतु जर कोणी आपल्याला असा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणजे कोण, तुम्ही ओळखता का स्वतःला, असा जर प्रश्न विचारला तर मात्र मग आपण गडबडून जातो. कारण आपण स्वतःचा तसा कधी विचारच केलेला नसतो. मेन डू नॉट नो देमसेल्व्स. स्वतःची आपल्याला स्वतःला खऱ्या अर्थाने ओळख असत नाही. अगदी ओळख असलीच तर ती फारच वरवरची असते. हे जसजसं आता आपण इथून पुढे पुढे विचार करत जाणार आहोत तेव्हा तसतसं आपल्या लक्षात यायला लागेल. Men do not know themselves and have not learned to distinguish the different parts of their being. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे विविध घटक असतात त्या घटकांमध्ये भेद करायला, त्याच्यामध्ये फरक करायला ते शिकलेले नसतात. आता हा शिकण्याचाच विषय. पण गमतीचा भाग असा की आता आपण बहुतांशी सगळेजण अगदी आपण पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे असं आपण गृहीत धरूया. तर वयाची सुमारे अगदी कमीत कमी काही नाही तरी 20 वर्ष आपण शिकलेलो असतो, शिक्षण घेतलेलं असतं. आणि तरी देखील आपण ही मूलभूत महत्त्वाची गोष्ट शिकलेलीच नाही आहोत. कोणती ती गोष्ट? की आपल्या व्यक्तिमत्वाचे घटक किती आणि कोणते. बघा, विचारात घेण्याचा मुद्दा आहे. शिक्षणामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये त्याचा निर्देश झालेला असू शकेल, परंतु पूर्णतः आपण त्याचं शिक्षण घेतलं आहे का? तुम्ही म्हणाल लहानपणी आम्हाला शाळेत शिकवलं आहे. पण लहानपणी आपण शाळेत शिकलो ते आपल्या शरीराचे घटक शिकलो, शरीराचे अवयव शिकलो. पण आपण म्हणजे फक्त शरीर आहोत का? नाही ना. आपण म्हणजे फक्त शरीर नाही आहोत, त्याही पलीकडे आपण काहीतरी आहोत. मग ते घटक नेमके काय आहेत? तुमच्यापैकी कोणी म्हणेल की हो, आम्हाला मन आहे ते माहिती आहे, आम्हाला मेंदू आहे हे माहिती आहे, वगैरे वगैरे. परंतु खरंच आपल्या व्यक्तिमत्वाचे घटक किती? असा प्रश्न विचारला लगेच गडबडून जायला होतं. आपण समजून घेऊया. श्री माताजींनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की आपल्या व्यक्तिमत्वाचे 5 घटक आहेत. कोणते आहेत ते घटक? बघूया आपण. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे शरीर, आपल्याला माहिती आहे. दुसरा घटक ज्याला आपण प्राण म्हणतो
इंग्लिशमध्ये त्याला व्हायटल हा शब्द आहे. तिसरा घटक म्हणजे मन. शरीर, प्राण आणि मन हे 3 घटक आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहेत असं आपण गृहीत धरूया. ते खरंच माहिती आहेत का? आपण पुढे पुढे जसं जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की हे नुसते शब्द ऐकून आपल्याला माहिती आहेत, पण खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची ओळख नाही आहे. चौथा घटक आहे चैत्य पुरुष, ज्याला इंग्रजीमध्ये त्यांनी सायकिक बीइंग असा शब्द वापरलेला आहे. यालाच आपण आपल्या पारंपरिक योगामध्ये एक प्रकारे अंतरात्मा हा शब्द वापरलेला आहे, किंवा हृदयस्थ पुरुष असाही शब्द आपल्या उपनिषदांमध्ये त्याच्यासाठी वापरलेला आढळतो. या सायकिक बीइंगला श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्त्वज्ञानामध्ये, पूर्ण योगामध्ये विशेष महत्त्व आहे. आणि आणखीन एक 5वा घटक सांगितला आहे त्यांनी, तो म्हणजे आत्मा, सोल. ठीक आहे. तर हे आपल्या व्यक्तिमत्वाचे 5 घटक आहेत. आणि त्या 5 घटकांपैकी आपल्या लक्षात आत्ता असं आलं की त्यातले 3 घटक केवळ त्याची नावं तरी किमान आपल्याला माहिती आहेत. चैत्य पुरुष आणि आत्मा याचा तर कदाचित काहींनी त्याचं नाव तरी ऐकलेलं असेल आणि काहींनी तेही ऐकलेलं नसेल. आणि हे सगळं आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे हे तर आपल्याला माहितीच नाही आहे. मग आता श्री अरविंद म्हणतात त्या वाक्याचा अर्थ समजून घेऊया. मेन डू नॉट नो देमसेल्व्स, आपल्याला हे आपले जे घटक आहेत ते माहितीच नाही आहे. अँड हॅव नॉट लर्न टू डिस्टिंग्विश द डिफरंट पार्ट्स ऑफ द बीइंग. आपल्या व्यक्तिमत्वातले हे जे घटक आहेत, विशेषतः मन आणि प्राण, यांच्यातल्या सीमारेषा इतक्या स्पष्ट आहेत की नक्की प्राणाचं कार्य कोणतं आणि नक्की मनाचं कार्य कोणतं हे आपल्याला माहीत नाही. आपण सरसकटपणाने त्या सगळ्याला मन असंच म्हणतो आणि ते सगळं मनाचं कार्य आहे असं समजतो. काय म्हणतात बघा इथे, फॉर दीज आर युजली लम्ड टुगेदर बाय देम ॲज माइंड. मनाने आपण हे सगळं ज्ञान मिळवत असतो आणि मनाकरवी या सगळ्या गोष्टींना एकत्र त्याचं सरमिसळ केली जाते आणि सगळ्याला आपण एक मन असं लेबल चिकटवून टाकतो आणि आपला विषय संपतो. सगळ्याच गोष्टींना आपण हे मनोमय आहे, हे मानसिक आहे असं बरेचदा म्हणतो. म्हणजे बघा, अगदी अध्यात्मातलं ध्यानाला तुम्ही बसलायत आणि काहीतरी चांगला अनुभव ध्यानावस्थेत तुम्हाला आला. ध्यानातून उठल्यानंतर आपण सहजच असा विचार करतो की नाही नाही, हा काही खरा अनुभव नव्हता, हे माझं काहीतरी मनातलं होतं. आता इतक्या सगळ्या गोष्टींपासून आपण सगळ्याला एकच सरसकट परिमाण लावतो, ते म्हणजे मनातलं आहे, हे सगळं मानसिक आहे. तर ते तसं नाही, हे आपल्याला ओळखता यायला शिकायचं आहे. बिकॉज it is through a mentalized perception and understanding that they know or feel them. म्हणजे मनुष्य म्हणून आपण सगळा हा जो स्वतःचा असेल किंवा जगाचा असेल, जो आपण सगळा अनुभव घेत असतो तो मनाच्या माध्यमातून घेत असतो आणि म्हणून आपल्याला हे सगळं असं वाटतं की हे सगळं मनाचं आहे. Therefore, they do not understand their own states and actions. म्हणून स्वतःच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, स्थिती आहेत, त्या किंवा स्वतःच्या कृती यांचं सुद्धा त्यांना ज्ञान नसतं. कोणाला? माणसाला, सामान्य माणसाला या कशाचं ज्ञान नसतं असं श्री अरविंद म्हणतात. म्हणजे आता बघा, आपल्याकडे हे जाणण्याची क्षमता असून सुद्धा, म्हणजे आपण कोण आहोत, आपल्या व्यक्तिमत्वाचे किती घटक आहेत, कोणते घटक आहेत, हे सगळं जाणण्याची क्षमता असताना सुद्धा जर आपण ते जाणून घेत नसू तर आपण एखाद्या पशुपेक्षा, एखाद्या प्राण्यापेक्षा काही वेगळे आहोत. हा जो स्तर आहे तो अतिशय सामान्य स्तर आहे. पशुवत जीवन ज्याला आपण म्हणूया, अशा प्रकारचा हा स्तर आहे. मग ते काय म्हणतात पुढे? ऑफ इट ऑल देन ओनली ऑन द सरफेस. म्हणजे या ज्या आपल्या कृती असतील, आपल्या ज्या अवस्था असतील, त्या सगळ्याचं आपल्याला जे ज्ञान असतं, आपल्याला जी जाणीव असते,
ती अगदी वरवरची, अगदी तोकडी अशी ती जाणीव असते, पृष्ठवरती जाणीव असते असं ते म्हणतात. हे पहिलं वाक्य झालं. आता बघा, इट इज पार्ट ऑफ द फाउंडेशन ऑफ योगा टू बिकम कॉन्शियस ऑफ द ग्रेट कॉम्प्लेक्सिटी ऑफ अवर नेचर. See the different forces that move it and get over it a control of directing knowledge. बघूया हे वाक्य. It is part of the foundation of yoga. वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे बघा. व्यक्तिमत्वाचे हे जे वेगवेगळे घटक आहेत, या घटकांची ओळख करून घेणं, त्यांचा परिचय करून घेणं, त्यांचं ज्ञान करून घेणं, ही गोष्ट म्हणजे योग साधनेचा पाया आहे. बघा, आपण असा विचार कधी केलाय का आत्तापर्यंत? आपण पुष्कळ वर्ष कदाचित योग साधना करत असू देखील, परंतु हा योगाचा पाया कधी समजावून घेण्याचा प्रयत्न केलाय का? पुष्कळ वर्ष नामसाधना करतोय, पुष्कळ वर्ष पारायण करतोय, जपजाप्य करतोय, पण आपल्या व्यक्तिमत्वाचे हे घटक आहेत आणि त्यांचा आपल्याला जाणीवपूर्वक अभ्यास करायला पाहिजे, हे कधी आपल्या गावी देखील नसतं. आणि श्री अरविंद म्हणतायत हा योग साधनेचा पाया आहे. तो पाया जर भरभक्कम झाला नाही तर योग साधनेची इमारत उभी राहणार कशी? आणि मग आपल्याला जे काही रूपांतर परिवर्तन करायचं आहे आपल्या जीवनामध्ये ते होणार कसं? म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, हा जो योग साधनेचा पाया आहे तो म्हणजे स्वतःला जाणणं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे घटक समजून घेणं. आणि नुसते घटक शाब्दिकरित्या, वैचारिकरित्या समजून घेणं असंच नव्हे, तर त्यातली जी जटिलता आहे ती जटिलता समजावून घेणं. इट इज पार्ट ऑफ द फाउंडेशन ऑफ योगा टू बिकम कॉन्शियस ऑफ द ग्रेट कॉम्प्लेक्सिटी ऑफ अवर नेचर. आपली ही जी मानवी प्रकृती आहे ती साधी सोपी नाही आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ जटिलता आहे. ही जटिलता नेमकी काय आहे ती समजावून घ्यायची. याच्यासाठी आपण थोडं तपशिलात जाऊया. आता अगदी आपल्याला 5 घटकांपैकी 2 जे घटक आहेत, अंतरात्मा आणि आत्मा, हे 2 घटक तर आत्ता आपण तुर्तास बाजूला ठेवूया, त्याचा विचार पुढे कधीतरी आपण करणार आहोत. आत्ता आपण फक्त मन, प्राण आणि शरीर याचा विचार करूया. ठीक आहे? ह्याच्यामधली जटिलता म्हणजे नेमकं काय समजून घेऊ, बघूया. मी एक फळ्यावर लिहितेय, समजून घेऊ आपण. हे 3 आपले घटक आहेत. आणि आता मी थोडंसं आणखीन लिहिते आहे आणि मग कॉम्प्लेक्सिटी कशी वाढत जाते बघा. आपल्या सगळ्यांना हे 3ही घटक दिलेले आहेत, पण आपण सगळे एकसारखे आहोत का? आपलं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे आणि हे वेगळेपण हे कशातनं येत आहे? तर एक फक्त हे उदाहरणादाखल आहे. कॉम्प्लेक्सिटी अजून जास्तीत जास्त वाढत जाणार आहे. आत्ता आपण फक्त त्याचा एकाचा विचार करतोय, ते म्हणजे सत्व, रज आणि तम. हे 3ही शब्द आपल्याला माहिती आहेत. सत्व, रज आणि तम. सत्व सात्विकता, रजोगुण म्हणजे पराक्रम किंवा महत्वाकांक्षा, या सगळ्या गोष्टी रजोगुणात येतात. आणि तमोगुण म्हणजे आळस, सुस्ती, जडत्व, या सगळ्या गोष्टी तमोगुणात येतात, हे आपल्याला माहिती आहे. आता ह्या सगळ्याची परमिटेशन, कॉम्बिनेशन्स होऊन आपलं व्यक्तिमत्व जटिल होतं. म्हणजे आपल्या ठिकाणी शरीर आहे, शरीरातलं सात्विकता कशाला म्हणणार?
तर शरीरातली सात्विकता म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन, व्यायाम करतो एखादी व्यक्ती, सात्विक अन्नग्रहण करते आहे, वेळच्या वेळी दिनचर्या व्यवस्थित पालन करते आहे, या सगळ्या गोष्टी शरीराच्या सत्वगुणामध्ये येतील. ठीक आहे. रजोगुणी शरीराचं कार्य म्हणजे कार्यकर्ता जी व्यक्ती असते, तिचं जे जीवन पद्धती असते ती शरीराची रजोगुणिता, म्हणजे सारखं चलनवलन चाललेलं आहे, एका जागी स्वस्थ बसत नाही आहे, काही ना काहीतरी सतत उद्योगीपणा चाललेला आहे. मग तो चांगला असेल का वाईट असेल हा भाग नंतरचा, परंतु ह्या सगळ्या गोष्टी शरीर आणि रज ह्याच्यामध्ये येतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तमोगुण. तमोगुणामध्ये शरीराची तमोगुणता म्हणजे काय, जडता आहे, सुस्ती आहे, झोपूनच राहायचं दिवस दिवस, काही करायचंच नाही, काही काम करायचं नाही, आळसामध्ये दिवस घालवायचं, निष्क्रिय जीवन घालवायचं, हे तमोगुणामध्ये. याच पद्धतीने आपल्याला प्राणाच्या बाबतीत सुद्धा लक्षात येतं आणि त्याच पद्धतीने मनाच्या बाबतीत सुद्धा या लक्षात येतात गोष्टी. मनाचं आपण आता हे उदाहरणादाखल आपण समजून घेतोय. सत्वगुणी मन म्हणजे काय, तर त्याला चांगलं काहीतरी वाचायला आवडेल, चांगलं काम करावंसं वाटेल, म्हणजे आपण ज्याला एरवी सत्य शिव सुंदर असं म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा ध्यास घेणं हे मनाचं सत्वगुणाचं लक्षण होईल. आणि तेच रजोगुणामध्ये की मला पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, पैसा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा माझं साम्राज्य मोठं असलं पाहिजे, माझ्याकडे वैभव असलं पाहिजे, ही जी आस आहे ती मनाच्या रजोगुणामध्ये येईल. आणि मनाच्या तामसिकतेमध्ये अशा गोष्टी येतात की ज्याला आपण वाईट आहे असं जे म्हणतो. उदाहरणार्थ की दुसऱ्याचं काहीतरी वाईट व्हावं, दुरिच्छा आपण ज्याला म्हणूया, किंवा मनावर ताबा नसणं, या सगळ्या गोष्टी तामसिकतेत येतात. आता लक्षात घ्या की शरीर, प्राण, मन हे तीनही घटक सर्वांमध्ये समान आहेत. समान म्हणजे सर्वांमध्ये ते आहेत या अर्थाने आहेत, परंतु त्याचं प्रमाण कमी जास्त आहे. त्यांच्यामधल्या कोणी मनाने सत्वगुणी असेल, कोणी रजोगुणी असेल, कोणी तमोगुणी असेल. तसंच ह्या दोन्ही ज्या घटकांचा विचार केला त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी कॉम्बिनेशन्स होतात आणि यातून मग आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जटिलता निर्माण होते. इथपर्यंत लक्षात आलंय? आता अजून एक थोडंसं पाऊल पुढे टाकूया. समजा हे तिन्ही घटक, म्हणजे समजा आपण गृहीत धरूया की आपण सत्वगुणी आहोत, असा जर विचार केला तर आपण मनाने सत्वगुणी असतो, तर आणि त्याचबरोबर प्राणाने सत्वगुणी असतो, तसंच शरीराने सत्वगुणी असतो, तर गोष्ट सुकर झाली असती. परंतु हे असं बहुधा असत नाही. म्हणजे उदाहरणार्थ कुणाचंही आपण एक उदाहरण डोळ्यासमोर घेतोय, तेवढंच फक्त लक्षात घेऊया की एखादी व्यक्ती मनाने सत्वगुणी आहे, पण ती प्राणाने समजा रजोगुणी आहे. ठीक आहे. आणि शरीराने ती तमोगुणी आहे. लक्षात घ्या की आपण मनाने सत्वगुणी असतो, प्राणानेही सत्वगुणी असतो आणि शरीराने पण सत्वगुणी असतो, तर हे सगळं एका सरळ रेषेत आलं असतं आणि त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जटिलता कमी राहिली असती, त्या दोघांमध्ये संघर्ष झाला नसता. परंतु बहुधा हे तसं नसतं, एका सरळ रेषेत नसतात ते, आणि त्यामुळे मन सत्वगुणी आहे पण प्राण रजोगुणी आहे. म्हणजे मनाला छान काहीतरी नामस्मरण करायची इच्छा आहे, ईश्वर प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे असं वाटत असतं, आणि प्राण त्याच वेळेला नाही, या जगावर माझी सत्ता असली पाहिजे अशा रीतीने दुसऱ्याच बाजूनी ओढत असतो त्याला, आणि म्हणून मग संघर्षाला तोंड फुटतं. आणि शरीर
ते तर बिचारं अतिशय सेवकाच्या भूमिकेत असतं. जेव्हा या दोघांमध्ये संघर्ष होतो, जणू काही त्याचे दोन बॉस आहेत आणि कुठल्या बॉसचं ऐकायचं त्याला कळत नाही, अशी बिचाऱ्या शरीराची एक प्रकारे परिस्थिती होते आणि त्या सगळ्यामुळे जटिलता वाढत जाते. आत्ता आपण उदाहरणासाठी इथे फक्त मन, प्राण, शरीर आणि सत्व, रजतम यांचा विचार केला. कॉम्प्लेक्सिटी प्रकृतीमधली अजून वाढवत न्यायचा विचार केला तर सहज आपल्याला लक्षात येईल की आपल्याला थोडीफार आयुर्वेदाची जर कल्पना असेल तर वात, कफ, पित्त हे 3 घटक माहिती आहेत. आता बघा, हे तर सगळं आहेच आहे, प्लस त्याच्यामध्ये आणखीन भर पडली की अजून 3 घटक जमा झाल्यामुळे अजून जटिलता वाढली. आणखीनही आपण पुढे जाऊन असा विचार करू शकतो, असे कितीही घटक वाढवत नेता येण्यासारखे तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या दृष्टीने विचार केलात तर तुम्हाला ते घटक लक्षात येतील. पण हे सगळे आपल्या व्यक्तिमत्वाचे घटक असतात आणि मग त्याच्यानुसार परत व्यक्तिमत्वाची जटिलता वाढत जाते. हे असं अनंत पटीने वाढवत नेण्यासारखा आहे हा विषय. आता हे सगळं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नेमकं काय आहे, कुठले घटक आहेत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे. म्हणजे आपलं मन कसं आहे, सत्व, रजतमपैकी कुठे बसतंय, आपला प्राण कसा आहे आणि आपलं शरीर याच्यापैकी कशा प्रवृत्तीचं आहे, हे सगळं जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे क्रमाक्रमाने आपल्या व्यक्तिमत्वाची जी जटिलता आहे त्या जटिलतेची हळूहळू आपल्याला उकल व्हायला सुरुवात होईल. मला इथे आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की श्री अरविंदांनी व्यवहारामध्ये अध्यात्म उतरवलं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा बघा की आता हा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा नकळतपणे आपण अंतर्मुख व्हायला लागतो, स्वतः विचार करायला लागतो. याच्यासाठी ध्यानालाच बसायची गरज नाही आहे. अगदी दैनंदिन जीवन जगत असताना, अगदी रोजचं काम करत असताना हा विचार आपण करू शकतो आणि त्यातून आपण अंतर्मुख व्हायला लागतो. ही जटिलता समजून घेणं आणि आपण नेमके कोण आहोत, आपलं मन कसं आहे, प्राण कसं आहे, शरीर कसं आहे, ही आपल्या व्यक्तिमत्वाची जटिलता समजून घेणं हे योग साधनेचा पाया आहे असं श्री अरविंद म्हणतात. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाता जाता लक्षात घेऊया, ती म्हणजे की प्रत्येकाने हा विचार करायचा आहे की आपण नक्की शरीर प्रधान आहोत का प्राण प्रधान आहोत का मनोप्रधान आहोत. प्रत्येकाने विचार करायचा याचा. म्हणजे आपल्या दिवसभराची दिनचर्या आहे, रोजची दिनचर्या, त्याचा विचार करायचा आणि आपला जास्तीत जास्त मुक्काम कुठे असतो हे ओळखायचं कसं हे आपण थोडक्यात आधी समजावून घेऊया. की ज्या व्यक्ती वाचन करतायत, अभ्यास करतायत, मनन चिंतन करतायत, संशोधन करतायत, या सगळ्या व्यक्ती प्रामुख्याने मनामध्ये रमणाऱ्या आहेत. म्हणजे बुद्धिवादी आपण ज्याला म्हणू अशी माणसं मनोप्रधान असं आपण त्यांना म्हणूया. आणखी काही व्यक्ती अशा असतात की ज्या भावभावनांनी त्यांचं जीवन समग्र संचालित होताना आपल्याला दिसतं. मग भावभावनांचं अधिराज्य त्यांच्या जीवनावर असतं, संवेदनशील असतात खूप जास्त आणि सगळ्या गोष्टी भावनांच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. व्यवहार म्हणजे जास्त प्रॅक्टिकल नसतात, ते भावनांना जास्त किंमत देणार असतात, ते प्राणप्रधान प्रकृतीचे असतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे शरीर प्रधान. याच्यामध्ये एकतर म्हणजे दोन्ही अंगाने, या प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत. आपण चांगल्याचा विचार करतो आहोत, त्याची विपरीत बाजू जी आहे तीही अर्थातच आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ खेळाडूंचं जीवन बघा किंवा सैनिकांचं जीवन बघा, ते जास्तीत जास्त शरीर प्रधान त्यांच्या सगळ्या कृती असतात. दिवसभराचा जर विचार केला तर तो शरीर प्रधान असतात. आणि मनोप्रधान असो, प्राणप्रधान असो किंवा शरीर प्रधान असो, यामध्ये तरतम असं काही करण्याची आत्ता आवश्यकता नाही
आपण फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की आपण याच्यापैकी नेमके कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. कारण तो आपल्या जीवनाचा एक प्रकारे ड्रायव्हिंग फोर्स असतो. ते आपलं केंद्रवर्ती अस्तित्व आहे हे एकदा लक्षात घेऊया. म्हणजे मग आपल्याला पुढे श्री अरविंदांनी जे म्हटलंय बघा, मी ते वाक्य परत वाचतेय. इट इज पार्ट ऑफ द फाउंडेशन ऑफ योगा टू बिकम कॉन्शियस ऑफ द ग्रेट कॉम्प्लेक्सिटी ऑफ आवर नेचर. इथपर्यंत आपण पाहिलं. सी द डिफरंट फोर्सेस दॅट मूव्ह इट. आता आपलं जे जीवन चाललेलं आहे, आपण जी कृती करायला प्रवृत्त होतो, ती कृती कोणत्या फोर्सेसच्या प्रभावाखाली होते हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात विचार करायचा झाला तर अमुक एखादी गोष्ट मी केली, ती मी मला वाटते म्हणून केली, का माझ्या कुठल्या नातेवाईकांनी मला सांगितलं म्हणून केली, का आता एक मोठा परिघच आपल्याला लाभलेला आहे, इंटरनेट किंवा टी व्हीचं विश्व असेल, त्याच्यावरची जाहिरात पाहून उदाहरणार्थ मला चॉकलेट खावं असं वाटलं. हे ड्रायव्हिंग फोर्स कोणता आहे, हा ड्रायव्हिंग फोर्स पण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला ते नुसतं समजून घ्यायचं आहे असं नाही, तर गेट ओव्हर इट अ कंट्रोल ऑफ डायरेक्टिंग नॉलेज. आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मग हळूहळू आपलं नियंत्रण आपल्याला मिळवायचं आहे. बघा आता पुढे. We are composed of many parts, each of which contributes something to the total movement of our consciousness, our thought, will, sensation, feeling, action. But we do not see the origination or the course of these impulsions. We are aware only of their confused and pale-male results on the surface, upon which we can at best impose nothing better than a precarious shifting order. यातला भाग समजावून घ्यायचा असा तो म्हणजे आपण म्हणजे कोण आहोत. 5 घटक तर आपण पाहिले, त्यातल्या 3चा थोडा आपण जास्त तपशिलात विचार केला. आता ह्या सगळ्या गोष्टी पण बघा, ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून आपला कॉन्शियसनेस, आपली चेतना बनलेली आहे. कोणत्या गोष्टी? आवर थॉट, आपले विचार, विल, इच्छा, संकल्पशक्ती, सेन्सेशन, आपल्या ज्या संवेदना आहेत त्या, आपल्या भावना, फिलिंग्स, ॲक्शन, आपल्या कृती, आणि हे सगळं एकत्रित मिळून आपली चेतना बनलेली आहे. आणि त्याची जाणीव आपण सातत्याने ठेवणं हे इथे अभिप्रेत आहे. प्रत्येक कृती करताना आपण याविषयी सजग आहोत का? आणि ती सजगता जर आपल्याकडे असेल तर पुढच्या वेळेला आपण जेव्हा बघा, आपल्याला आपण हे शब्द व्यवहारात सहज वापरत असतो की नाही मला असं म्हणायचं नव्हतं, मला असं म्हणायचं होतं, पण मी असं बोलून गेले. हे का होतं? याचं कारण आपण सजग नसतो. आणि तेव्हा कोणत्या तरी भावनेच्या भरामध्ये आपण वाहवत गेलेलो असतो आणि ती कृती आपल्या हातून घडून गेलेली असते आणि त्याचे परिणाम मग नंतर आपल्याला भोगायला लागतात. कधी कधी आपल्याला त्याचा पश्चात्ताप होतो. तेव्हा आता आपल्याला हळूहळू सजग व्हायचं आहे आणि त्यासाठी सजग झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवायचं आहे. पुढच्या वेळेला ती कृती घडण्यापूर्वीच मला समजलं पाहिजे की आत्ता मी समजा रागाच्या भरात अमुक एक गोष्ट करणार असेन तर तो राग मावळेपर्यंत मी ती कृती करायला थांबलं पाहिजे, हे मला पुढच्या वेळेला आधीच लक्षात येईल. कशामुळे हे घडलं? आता लक्षात येईल इथे की हे सगळं आपण जेव्हा भलेही आत्ता अगदी बौद्धिक पातळीवर, विचारांच्या पातळीवर जरी समजून घेत असलो तरी त्या विचारांचा सुद्धा परिणाम एवढा होतो की त्यातून आचारावर आपोआप परिणाम होतो. म्हणून हे सगळं जाणून घ्यायचं आहे असं श्री अरविंद आपल्याला इथे सांगत आहेत. बघा आता आपण आजच्या भागामध्ये हे समजून घेतलं. श्री अरविंद काय म्हणतात की मेन डू नॉट नो देमसेल्व्स.
माणसांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही माहितीच नसते, काही स्वतःचं ज्ञानच नसतं आणि ते ज्ञान मिळवणं, आपले व्यक्तिमत्वाचे घटक कोणते आहेत हे जाणून घेणं हे योग साधनेचा पाया आहे. आणि तो पाया एकदा भरभक्कम झाला, आपल्याला त्यातल्यामधले सूक्ष्म भेद करता यायला लागले की आपोआपच आपण अधिकाधिक सजग व्हायला सुरुवात होते. आणि ते सजग झालं की त्यातून आपल्या विचारांमध्ये बदल व्हायला लागतो, आपण अधिक जाणीवपूर्वक जीवन जगायला लागतो, आपण अधिक अंतर्मुख होऊन जीवन जगायला लागतो. कारण आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा बारकाईने विचार करायला लागतो, त्यातली जटिलता समजून घ्यायला लागतो आणि हळूहळू एक प्रकारे जीवन आपण आपल्या पद्धतीने जगण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं असतं. जीवनाचा जो विचार पूर्णयोग करतो तो या पद्धतीने करतं असं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. तर आज आत्ता आपण हा जो उतारा समजावून घेतला त्याचं अधिक तपशिलामध्ये जाऊन, म्हणजे त्यात त्यांनी ह्या घटकांमध्ये भेद करणं, फरक करता येणं याला महत्त्व दिलं आहे. तर त्यातला पुढचा जो घटक आहे तो घटक, त्यातले भेद हे कसे जाणून घ्यायचे याचं जे सूत्र श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत. आज आत्ता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.